नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी आपल्याला गणपती उत्सवाच्या आधी 4-5 दिवसापासून ते गणेश विसर्जनापर्यंतचे बरेचसे व्हिडिओ एकत्रित करून दाखवणार आहे. त्याचं असं झालं की मी गावाला आल्यामुळे गावाला भरपूर कामं होती, त्यामुळे मला प्रत्येक वेळेला व्हिडिओ जरी मी शूट केला तरीसुद्धा मला बोलता आलं नाही, कारण बऱ्याच ठिकाणी मला ते अवघड होत गेलं. म्हणून मी ते त्या ठिकाणी आता व्हॉइस ओव्हर केलेलं आहे आणि काही ठिकाणी मात्र मी ॲक्च्युअल व्हिडिओ शूट केलेले आहेत. आणि आता जर प्रत्येक व्हिडिओ वेगळा दाखवायचा असं म्हटलं तर आतासुद्धा मी गावालाच आहे आणि अजूनसुद्धा मला भरपूर कामं आहेत घरात. त्यामुळे तुम्ही कृपया मला समजून घ्या आणि माझे हे सगळे व्हिडिओज तुम्ही आवर्जून बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही ठिकाणी अशी सजावट दाखवणार आहे जी गणपतीसाठी माझ्या नातेवाईकांनी केली होती. ती युनिक सजावट आहे. त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणूकसुद्धा दाखवणार आहे, म्हणजे गोव्याच्या पद्धतीची जी विसर्जन मिरवणूक असते तीसुद्धा दाखवणार आहे. तर हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. मुलींचं लग्न झालं की त्या सासरी जातात आणि त्यानंतर जी येणारी पहिली गणेश चतुर्थी आहे त्या गणेश चतुर्थीला इथे ओझं दिलं जातं. खरं तर बांबूपासून बनवलेली एक मोठी टोपली तिला ओझं असं संबोधलं जातं, परंतु याच टोपलीमध्ये हरितालिकेच्या उपवासासाठी लागणारी शहाळी, केळी, त्यानंतर वेगवेगळी फळं, तसंच गणपती बाप्पांच्या पूजनासाठी लागणारे पाट, समई असं सगळं त्या टोपलीमध्ये भरून ते मुलीच्या घरी पोचवलं जातं. तर ते पोचवण्यासाठी म्हणून आम्ही आज माझ्या मुलीच्या घरी चाललो आहे, म्हणजे माझ्या मुलीच्या सासरी. तर तिचं सासर आहे माणगावमध्ये. तर आम्ही आता माणगावच्या रस्त्याने तिच्या घरी चाललो आहे. आम्ही बऱ्याच दिवसांनी या रस्त्याने आल्यामुळे आम्हाला थोडंसं चुकल्यासारखं झालं, म्हणून आम्ही मॅप लावला होता. आणि बघू शकता तुम्हाला हे सगळं दाखवण्यामागचं कारण असं की इथे भरपूर पाऊस पडत असतो, त्यामुळे इथली घरं ही कौलारू आणि उतरत्या छपरांची असतात. आणि दुसरं तुम्हाला असं दाखवायचं आहे की इथला जो निसर्ग आहे तो संपूर्ण वनराईने नटलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता गणपतीचे दिवस जवळ आलेत, म्हणजे अवघ्या 4-5 दिवसांवरच गणपती आलेले असताना इथली शेतं ही पूर्णपणे आता काढणीला आलेली आहेत आणि आजूबाजूला इथे भरपूर मोठी मोठी झाडं आहेत आणि त्या झाडांमधून हा रस्ता पुढे जात आहे. तर इथली हे निसर्ग सौंदर्य तुम्हाला दाखवावं असं माझ्या मनात आलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी इथे अतोनात पाऊस पडत होता, परंतु आमच्याकडे दुसरा इलाजही नव्हता, कारण 3.5 किलोमीटर हे बघा आम्ही मॅप लावला होता आणि आमच्याकडे दुसरा इलाज नव्हता, कारण आम्हाला आमच्या दोघी पुतण्या आहेत तर त्यांच्या घरी पण यानंतर जायचं होतं. म्हणून आम्ही 2-3 दिवस आधीच माझ्या मुलीकडे गेलो. आणि हे बघा हा आता माणगावचा रस्ता आहे. आता आम्ही जवळजवळ माणगावच्या दत्त मंदिराच्या आसपास पोहोचलेलो आहोत. हे बघा किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, म्हणजे आपटतोय पाऊस नुसता. त्यामुळे रस्त्यावर खूप तुरळक अशी वर्दळ आहे. आता आम्ही तिच्या घरी आलेलो आहोत. सगळ्यात आधी मी तुम्हाला त्यांचं देवघर दाखवते. त्यानंतर मी आले बाहेरच्या बाजूला. हे बघा इथे सुद्धा किती झाडी आहे, केळीची झाडं पण आहेत, फुलझाडं पण आहेत त्यांच्या दरवाजात. आणि हे बाहेर असं मोठं अंगण आहे. ही बघा आमची गाडी इथे उभी आहे आणि हा आतमध्ये जायचा रस्ता आहे, घरात प्रवेश करायचा रस्ता आहे.
हे बघा, इथून आत गेल्यानंतर हा एवढा मोठा हॉल आहे. माझे दीर बसलेले आहे तिथे. आणि हे त्यांचं स्वयंपाकघर आहे. तिच्या सासूबाई इथे भांडी घासतायत. हे सगळं इथलं त्यांचं काम आवरल्यानंतर आम्ही निघालो त्यांच्या मूळ घरी जायला. त्यांचं काम आवरेपर्यंत आम्ही त्यांच्या या घरी थांबलो आणि आता आम्ही निघालो आहोत त्यांच्या मूळ घरी, आकेरीला. आकेरीला त्यांचं मूळ घर आहे. तिथे माझ्या मुलीचे चुलत सासरे व चुलत सासूबाई राहतात. तर त्यांना पण भेटायचं होतं म्हणून आम्ही आता आकेरीला निघालो आहोत. वाटेत जाताना एक निर्मला नावाची नदी लागते. तर ती नदी पण तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा निसर्ग बघू शकता. हे बघा, किती छान आणि सुंदर शांत वातावरण आहे. आणि खरं सांगायचं तर इथली लोकंसुद्धा खूप मायाळू आणि प्रेमळ असतात. हे बघा, आता आम्ही इथे गाडी वळवणार आहोत आणि पुढे मार्गस्थ होणार आहोत. हे बघा, ही निर्मला नदी आहे आणि ही निर्मला नदी माझ्या मुलीच्या गावाजवळूनच वाहते. तर त्या नदीच्या पुलावरून आता आम्ही पुढे जातो आहोत. अशा धोधो पडणाऱ्या पावसात अशा निसर्गाच्या सान्निध्यात खूप छान वाटतं. हे बघा, ही शेतं पिकलेली आहेत. हा निसर्ग तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही नक्की माणगावला पुढच्या पावसाळ्यात भेट देऊ शकता. हे बघा, आता आम्ही हे बघा, सावंतवाडी जवळ आकेरी म्हणून गाव आहे. तिथे माझ्या मुलीच्या सासरचं मूळ घर आहे. आता मी सध्या आकेरी गावात आलेली आहे. ही बागायत आणि हे घर, खेडेगावातलं घर. त्यांचं हे चौपेटीचं घर आहे. चौपेट म्हणजे मध्ये अंगण आणि चारी बाजूने बांधकाम. तर अशा पद्धतीने ही जुनी घरं असायची. तर त्याच पद्धतीचं यांचं घर आहे आणि भिंती मातीच्या आहेत. हे बघा, मध्ये अंगण आहे आणि चारी बाजूनी बांधकाम केलेलं आहे. जुनी घरं इकडे अशीच असायची. आमचं पण असंच होतं. माणगावला जाऊन आल्यानंतर गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही आमच्या गावातल्या गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो, मी आणि माझी पुतणी. गावातला सगळ्यात मोठा गणपती, सार्वजनिक नाही आहे तो, परंतु खूप मोठा गणपती आहे तो बघायला. इथे चौपेटीचा राजा असा एक गणपती आहे, तो बघायला आम्ही चाललोय, मी आणि माझी पुतणी. हे आमच्या गावातले गणपती बाप्पा, यांना चौपेटीचा राजा असं म्हटलं जातं. पुन्हा तोच शब्द इथे वापरात आलेला आहे. चौपेट म्हणजे मध्ये अंगण आणि चारी बाजूनी घरं. तर तसंच इथे पण आहे. इथे बघू शकता तुम्ही, बाजूला हे दरवाजे जे दिसत आहेत ना, तिथे आतमध्ये घरं आहेत. तर हा गणपती बाप्पा बनवताना
याच्यामध्ये 12 घरांचा सहभाग असतो, म्हणजे 12 घरातले लोक हे जे या घराच्या आजूबाजूला या चौपेटीच्या बाजूनी राहतात, तर त्या घरातली लोक इथे हा सगळा उत्सव साजरा करतात. आणि इथे अशी पद्धत आहे की प्रत्येक घरातून एक मातीचा गोळा आणला जातो. असे 12 गोळे एकत्र करून या गणपती बाप्पांची मूर्ती जिथे आता ती विराजमान झालेली आहे तिथेच ती मूर्ती आधी बनवली जाते आणि नंतर तिथेच त्या मूर्तीला रंगकाम करून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तिथे केली जाते. तर बाजूला हे जे दरवाजे दिसत आहेत, तर ही त्या 12 घरांची दारं आहेत इथे. हे कसलं देऊळ ग? बाळूभाई आलेला आहे. 5व्या दिवशी आला म्हणा. 5व्या दिवशी आला म्हणाला. अजून कुठे 5वा दिवस झाला? 5 हा म्हणजे हा हा. हा गणपती बघून आलो आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या बहिणीच्या घरी डिचोलीला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला गेले. आत्ता मी आलेले आहे डिचोलीला माझ्या बहिणीच्या घरी आणि या बाप्पांचं मखर तुम्ही बघू शकता. खूप सुंदर इको फ्रेंडली मखर गणपती बाप्पांचं बनवलेलं आहे. हे बघा. आणि ही घातली आहे फुलांची रांगोळी. हे बघा. आणि हे बाप्पांचं दर्शन तुम्हाला घडवतीये. किती छान बाप्पांची मूर्ती आहे आणि मागे हे इको फ्रेंडली मखर आहे. कोकण किंवा गोव्यातल्या लोकांना हे याला काय म्हणतात हे माहिती असेल, पण कोकण गोवा सोडून इतर लोकांना सांगते हे काय आहे. हे बघा, हे जे आहे ना, याला आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी याला मल्ल म्हणतात आणि सासरी याला कडण म्हणतात. हे नारळाच्या झावळ्यांचं विणलेलं असतं. नारळाच्या ओल्या झावळ्या काढतात. जेव्हा नारळ पाडले जातात त्यावेळेला ओल्या झावळ्या खाली टाकल्या जातात. म्हणजे नारळाची पेंड काढताना जी नारळाची झावळी किंवा जे नारळाचं पान मध्ये येतं ते छाटून टाकलं जातं आणि ती पानं गोळा करून त्याच्यापासून हे असं बनवलं जातं. हे बघा, हे विणतात. म्हणजे आधी घरोघरी हे केलं जायचं. हे विणणारे कलाकार कालवश झाले. आता फारसं कुणी हे करत नाही, पण क्वचितच एखाद्यांच्या घरी
हे बनवलं जातं अजूनही. जुन्या काळात जेव्हा नारळाच्या झावळ्यांची झोपडी असायची तर त्याच्यासाठी हे मध्ये मध्ये वापरलं जायचं. आणि किंवा नारळाच्या झावळ्यांचं छप्पर जेव्हा झोपडीला असायचं तेव्हा बाजूनी याचा आडोसा केला जायचा. भिंतीला एक सबस्टिट्यूट असं तुम्ही म्हणू शकता. तर याचा आडोसा करून एखादी खोली थोडीशी बंद केली जायची. किंवा जेव्हा उघड्या मोऱ्या असायच्या तेव्हा उघड्या मोरीला एक आडोसा म्हणून याचा वापर केला जायचा. आता हे क्वचितच बघायला मिळतं. हे बघा, खूप सुंदर इको फ्रेंडली मखर आहे या गणपती बाप्पांचं. बघू शकता तुम्ही. आज माझ्या बहिणीच्या घरी बाप्पांना उकडीच्या मोदकांचा नैवेद्य आहे. आता मी जाते उकडीचे मोदक करतात तिथे. इथे तुला म्हटलं मग तू सगळी बॅच सुद्धा केल्या होते सांगितलं. ती एक मावशी शेवया करते, कसल्या बॅच करते गो. हे सून आहे बघ सुरभी, ती कशा बऱ्या बऱ्या हे करते. गौरवीचे मिस्टर आहे बघ, त्यांचे मामा आहे गो इथे. त्यांच्या म्हणजे त्याचे गौरवीच्या सासवेचे काका जे होते ना ते गुळवणी महाराजांचे शिष्य, टेंबे स्वामींचे शिष्य गुळवणी महाराज, त्यांचे शिष्य हे. तर ह्या आता जिथे जिथे गुळवणी महाराजांचा आश्रम आहे ना तिथे तिथे सगळ्याला ते स्वतः जाऊन ते सगळं हे करतात. तर त्यांचा नरे आंबेगावला एक आश्रम आहे, तर तिथे रुद्राक्षाचं झाड आहे. रुद्राक्षची माळ असते ना त्याची फळं पडतात तिथे. ते ती फळं घासायची ह्याच्यावर आणि त्याच्यात रुद्राक्ष असतो भीतर. खरे रुद्राक्ष भिजत घालून त्याचे पाणी सुद्धा पिवपाय म्हणे, बरे म्हणे ते रात्री भिजत घालून जेव्हा पाणी, म्हणजे ओरिजिनल रुद्राक्ष मत दिसते. कारण ते उष्ण रुद्राक्ष तिला ह्याचा वात आहे ना थंड, म्हणजे तिला कफ दोष आहे. ते हे झाले ना तुमचे मोदक, वाफ येते म्हणजे इट इज अपूर्वा, की तुम्हाला असं वाफ येते त्यातून, थंडी होते लगेच किंवा म्हणजे तुमच्यात उष्णता नाही, डबल असते. चांदी कशीच उरत नाही अप्पू म्हणजे लगेच माझं खाव्या मग आता फुटतो की मग फुटतो असा पहिली दिवस आणि मग ही रुक्मा. का देवीदास काका बसून येते घातलाय काय द्या. ये तुझ्या किचनचा व्हिडिओ काढूया. ये तुझे सगळे हे म्हणजे तुझे प्रिपरेशन रेडी आहे, फक्त ते हे करपाचें मगो गॅसार ठेवपाचें तितकें उरलाय मगो. बरें, ही आहे रुक्मा आणि हे हिचं किचन. आणि आज ती बनवतीये गोबी मंचुरियन आणि कॉफी माझ्यासाठी. हे बघा, रेडी झालं की मला सांगा. तिच्या किचन मध्ये तिचा गॅस दाखव ग तुझा. हा, तिच्याकडे इंडक्शन आहे. वा, आता ती इंडक्शन वर तिने कुकर चढवलाय. आता 10 मिनिटं कितीचा टायमर लावलाय? टायमर कितक्याचा लावलाय गो? 10 मिनिटं मग. त्या गोबी मंचुरियनचा तू कर. मी येते. चहा आधी नको मला, मग चालेल. तू आधी कॉफी म्हटलं होतं ना, मग आता चहा कसा केला? कॉफी कर. इथे पण एक मंदिर. हा 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 ना, माझ्या वांगडा ते पहिली बसूनच उलयता.
हे बघा, इथे पण एक शांतादुर्गेचं मंदिर आहे. हे मंदिर नंतर मी तुम्हाला आतून दाखवते. माझ्या बहिणीच्या घराच्या बाजूला शांतादुर्गेचं मंदिर आहे डिचोलीला. ती खाली कप बशी ठेवली आहे, त्यात कॉफी आहे का? बरं बरं. उकडीचे मोदक कर ना ग तुझ्या किचन मध्ये. तुला येत नाही? आ? तुझ्या शाळेचं नाव काय? शांतादुर्गाचं प्रायमरी स्कूल पण आहे हो? शांतादुर्गाचं प्रायमरी स्कूल इंग्लिश मीडियम का मराठी? निकिताशा 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 किचनेट. निकिताशा 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 किचनेट. ते आहे का तुझं? तुझ्या किचनेटचं नाव काय? बार्बी नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. बार्बी नाही, लिटल काहीतरी, लिटल किचन. किचन लिटल. झालं? चल प्लेट मध्ये मला सर्व कर. प्लेट आण. प्लेट तिथेच आहे ना ग, ती बघ येलो कलरची. हा ठेव ठेव, येलो कलरच्या प्लेट मध्ये. आता मला रुक्मा कॉफी आणि गोबी मंचुरियन सर्व करते. हे बघा, हे आहे का? हां, आता मला हे खायचं आहे. वा, हाय गरम आहे, खूप गरम आहे. मस्त वाफा येत आहेत बघा, खूपच गरम आहे. कॉफी पिते मी थोडा वेळ तोपर्यंत. हां, हा मस्त छान. खूप छान, थँक्यू. रुक्माच्या कॉफीचा आणि गोबी मंचुरियनचा आस्वाद घेऊन मी मंदिरात गेले. देवीला नमस्कार करून मी एक प्रदक्षिणा काढली. आणि नंतर समोर उभं राहून देवीचं दर्शन घेतलं. ही बघा, ही शांतादुर्गेची मूर्ती आहे. आणि त्यानंतर मी माझ्या घरी आले, कारण गणपती बाप्पांचा 5वा दिवस होता व आमच्या गावातल्या चौपेटीच्या राजाचं आणि गावातल्या इतर गणपतींचं विसर्जन सोहळा होता. मला फुगडी घालायला खूप आवडते, म्हणून मी आमच्या गावातल्या बायकांसोबत फुगडी घातली. हे गाणं म्हणते ते मी शिकवते. हिरव्या साडीतली आहे ना, हे बघा, ही मी आहे.
काकू साईडला हिरव्या साडीत मी उभी आहे. महाराष्ट्रात दिवाळीला फटाके उडवले जातात, परंतु गोव्यामध्ये गणेश चतुर्थीला फटाक्यांची आतषबाजी होते. आता वायू प्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण हे विचारात घेतलं तर वर्षातून एकदाच गणपती बाप्पा आपल्या घरी येतात, तर त्यांचं थाटामाटात आगमन आणि विसर्जन व्हावं ही इथल्या लोकांची एक इच्छा असते आणि ते त्यांचं एकच वर्षभरातलं करमणुकीचं साधन असतं. त्यामुळे ह्या एका दिवशी हे होणारं वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण थोडंसं आपण सहन करतो. तर अशा पद्धतीने हा माझा गणेशोत्सवाचा आगमनापासून विसर्जनापर्यंतचा व्हिडिओ आता संपूर्ण झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.